माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. उत्तराकांड भाग 46 संपलाय. आजपासून 47. रात्रीचा तिसरा प्रहर उलटला. चौथ्या प्रहरी श्रीराम झोपेतून जागा झाला. ऋषीमुनी ब्राह्ममुहूर्तावर नित्यकर्म करू लागले. गंधर्वांनी येऊन मधुर गायन केले. श्रीराम जागा झाला वर एका सेवकाने त्यांना पादुका आणून दिल्या. एक जण उष्ण पाणी घेऊन आला. प्रातकर्म उरकून राम बाहेर आणला. मुळातच राम अतिसुंदर, विष्णूप्रमाणे पराक्रमी, बृहस्पतीपेक्षा बुद्धिमान, ब्रह्मदेवापेक्षा श्रेष्ठ. रामाच्या रूपाला आणि गुणांना उपमा तरी कोणती द्यावी? त्याच्यासारख्या ब्रह्मांडात दुसरा कोणी नाहीच. असा तो राम येऊन सभेत बसला. ऋषीमुनी आपल्या स्थानावर बसले. इतर लोकांनी आपापल्या जागा घेतल्या. जसा देवांच्या समुदायात इंद्र तसा राम शोभत होता. जवळच भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न होते. भाट गायन करीत होते. योगी रामाच्या मागे बसले होते. सुग्रीव सेनापतीच्या सह उपस्थित होता. विभीषण हात जोडून उभा होता. अशी ती अनुपम रामसभा सुरू झाली. रामसभा आपण ऐकली. अशा तऱ्हेने रामराज्य चालू असता एके दिवशी सीतेचे पिताजी जनक आले. तेव्हा त्यांना सामोरे जाऊन रामाने वंदन केले. सन्मानाने पूजा करून त्यांना आसन दिले. काही दिवस राहून जनक निघाले. तेव्हा रामाने त्यांच्याबरोबर भरताला पाठवले. एके दिवशी कैकेयीचा मोठा भाऊ आला. मामा आल्यावर रामाने साष्टांग नमस्कार घालून त्याचे स्वागत केले. काही दिवस राहून मग लक्ष्मणासह त्याला बोलवले. नंतर काशीचा राजा दिवोदासाचा पुत्र प्रतवृद्धन आला. त्याची भेट घेऊन यथायोग्य सन्मान केला. परस्पर कुशल जाणून मग तो परत वाराणसीकडे निघून गेला. पुढे रामाचे मांडलिक असे 300 राजे रामाच्या भेटीसाठी आले. त्यांना रामाने सन्मानाने बसवले. पाहुणचार वगैरे सर्व झाल्यावर ते निरोप घेऊन गेले. राम व राजे यांची दर्शन भेट आपण बघितली. श्रीराम स्वतः सच्चिदानंद रूप असूनही ज्या लीला करतो त्याचे अनुमान खरोखर ब्रह्मदेवालाही करणे शक्य नाही. तर असा तो राम सभेमध्ये विराजमान असताना एके दिवशी काही राजांनी आपापल्या देशात परतण्याची आज्ञा मागितली. पूर्वी रामवनवासाचे वेळी या राजांनी भरताला सहाय्य केले होते. ते स्मरून रामाने त्यांचे सन्मानपूर्वक पूजन केले. नंतर त्यांना निरोप दिला. तिकडे भरत लक्ष्मण राजांना पोचवून परतले. तेचमुळे अगणित भेटवस्तूंसह नाना प्रकारचे गोधन वस्तू, घोडे, सुगंधी द्रव्ये, वस्त्रभूषणे यासाठी आले. रामाने त्या सर्व वस्तू वानर, अस्वल, सैनिक मित्र यांना वाटून दिल्या. ते आनंदित होऊन भर सभेत स्वभावानुसार मर्कट चेष्टा करू लागले. ते पाहून रघुनंदाला सुद्धा हसू आवरेना. अशा तऱ्हेने सुग्रीवाचे वानर सैन्य, विभीषणाचे राक्षस सैन्य यांचा 1 महिना मोठ्या आनंदात गेला. वानर राक्षस सुखसंबंध होतात नावाचा भाग आपण आता बघितला. आता येथून श्री भावार्थ रामायण उत्तरकांडातला पुढचा भाग आपण बघूया. 1 महिना लोटल्यानंतर रामाने सुग्रीवाला बोलावले. राज्य सांभाळण्यासाठी परत जाण्याची अनुज्ञा केली. त्याला काही राजनीतीचा उपदेशसुद्धा केला. तसेच विभीषणाला बोलावून घेतला. त्याला राम म्हणाला, तुझ्या उपकाराबद्दल बोलावल्यास माझ्यापाशी शब्द नाही. तो राक्षसांच्या वंशामध्ये साक्षात धर्ममूर्ती. जर तुझ्या भावाने रावणाने धर्मानुसार राज्य केले असते तर कल्पांतापर्यंत त्याने अखंड राज्य केले असते. हे बघ, जसे अनेक जीवनमुक्त असून सुद्धा योग्य न्यायाने राज्य करतात त्याचप्रमाणे तू सुद्धा राज्य कर. अधर्माचरणाला प्रवेश देऊ नकोस. तुझा मोठा भाऊ कुबेर याला योग्य तो मान देत जा. वृद्धांना सन्मानाने वागवीत जा. तू आणि सुग्रीव दोघांची आठवण मला सदोदित राहील. तुम्ही माझे अंतरंग सखे आहात. तरी वाईट वाटून न घेता परत जाऊन आपले कर्तव्य सुखाने करा. यावर सर्व वानर राक्षस सैन्याने श्रीरामाचा जय जयकार केला. मग मारुतीने रामाला हात जोडून विनंती केली की जोवर रघुनाथ कथा असेल तोवर तिची आवड त्याच्या हृदयात नित्य असावी. तेव्हा रामाने त्याला वर दिला की हे मारुती, तुझी सर्व मनोकामना पूर्ण होईल. जोपर्यंत ब्रह्मांड तोपर्यंत माझी कथा राहील. तू तेही ती ऐकत राहशील. मग रामाने स्वतःच्या गळ्यातला हार त्याच्या गळ्यात घातला. नंतर सर्वजण जड अंतकरणाने तेथून निघाले. वानर आदी सैन्याचे स्वदेश गमन आपण बघितले. आता सर्व वानर, अस्वल, राक्षस सैन्य निघून गेले. दुपारची वेळ. तेव्हा पुन्हा मध्याह्न संध्या करून राम येऊन सभेत बसला.
अचानक आकाशातून एक मंजुळा आवाज रामाला ऐकू आला. त्याने आकाशाकडे पाहिले, तेथे पुष्पक विमान उभे होते. त्याने रामाला उद्देशून बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, रामा, मी कैलास जाऊन कुबेराच्या आज्ञेने आलो. मी तुमच्या आदेशाप्रमाणे त्याच्यापाशी गेलो असता त्याने असे सांगून परत पाठवले की रावणासारख्या दुरात्म्याला रामाने मारून त्रैलोक्य सुखी केले आणि तो ह्या विमानात बसून परत आला ते मला पूजनीय. सबब मी त्यात बसणे उचित नाही. तरी आता मी कुठे जाऊ ते तूच मला सांग. रामाने त्याचा स्वीकार केला. सन्मानपूर्वक त्याची पूजा केली. नंतर राम म्हणाला, हे पुष्पका, माझ्या आज्ञेवरून तू त्रैलोक्यात स्वेच्छेने परत फिरत जा. मी ज्यावेळी तुला बोलवीन त्यावेळी तू माझ्या कार्यासाठी यावे. या व्यतिरिक्त तू स्वतंत्र आहे. यावर पुष्पकाने रामाला प्रदक्षिणा पूर्वक नमस्कार केला. ते निघून गेले. नंतर भरत म्हणाला, राघवा, तुझ्या राज्याचा महिमा एवढा मोठा आहे की त्यात कुणालाही दुःख, दारिद्र्य नाही, वृद्धत्व नाही, अकाल मृत्यू नाही, दुष्काळ, अतिवृष्टी, अनावृष्टी याचे नावच नको. कुणाला चिंता नाही. सर्व प्रजा रामनामाचे भजन करून सुखात राहते. पृथ्वी सुपक आहे. ऋतू यथा समय फळे देता. पाऊस वेळच्या वेळी पडतो. समुद्र मर्यादेत राहतो. कुणी कुणाचा मत्सर करीत नाही. खोटेपणाचा तर ठाव ठिकाणाच नाही. खरोखरी वेदाध्ययन, नामसंकीर्तन, तुझ्या नावाचे महत्त्व किती वर्णन करावे. राम हे एकच नाम महादोषाचे निवारण करते. कलियुगात तर याशिवाय दुसरे उत्तम साधन नाही. त्या नामामुळेच भोग, मोक्ष, यश, कीर्ती एवढेच काय, पण परमपदाची सुद्धा प्राप्ती होते. शंकर स्वतः या नावाचा महिमा गात असतात. मंत्र जर चुकीचा उच्चारला तर तो बाधक होतो, पण नाम मात्र कसे घेतले तरी जपणाऱ्याचा उद्धारच करते. या नामाच्या जापकाचा काळालाही धाक असतो. या नामाने वेश्या, चोरटा, वाल्या यांनीही स्वहित साधले. या नामाच्या तुलनेत कोणतेही पुण्यकृत्य कधीच नाही. नाना प्रकारचे यज्ञ, याग, दान, धर्म, तीर्थयात्रा, मंत्र, तंत्र, साधने, इतर अनेक कष्टप्रद योग साधना यासुद्धा या नामापुढे भिक्या. म्हणूनच हे नाम स्वतः शंकराने कंठात धारण केले. तो सर्व देवांचा देव महादेव ह्या नावाने सुखी आहे. हे ऐकून राम उठला. संतोषाने त्याने भरताचा मिठी मारली. भरताला जसे सूर्यचंद्र अमावस्येला एक रूप असतात तसे दोघे एक रूपात हरवून गेले. भरताने केलेली रामाची स्तुती नावाचा भाग आपण बघितला. आता मागील अध्यायात आपण जे काही पाहिलं सर्व त्याच्या आपापल्या देशात परत गेले. श्रीरामाचा राज्यकारभार चालू. एके दिवशी रामाच्या मनात सीतेसह वनक्रीडा करण्याची इच्छा झाली. त्याने त्याप्रमाणे सीतेला घेऊन एका सुंदर वनात गमन केले. त्या वनाचे यथार्थ वर्णन केल्यास ग्रंथ प्रचंड मोठा, म्हणून थोडक्यात सांगतो. त्या वनात चंदन, अगुरू, धूप, देवदार, पाटलं, पळस, मोह, फणस हे वृक्ष विपुल. शिवाय फुलझाडापैकी चाफा, नागकेशर, पारिजातक, अर्जुन, मंदार, कर्दळी होत्या. कदंब, इंगुधी, फळ झाडांमध्ये जांभूळ, डाळिंब, लिंबू, संत्री, नारळ, जांब, कवट अशी अनेक तऱ्हेची झाडे. शिवाय पवित्र वृक्षांमध्ये उंबर, बेल, पिंपळ, वड होते. किरकोळ झाडे, भोकर, करवंदी, आवळे, बोरे, आंबा झाडांची तर गणतीच नाही या. शिवाय विहिरी, तलाव, कारंजी, पुष्करणी होत्या. फुलांमध्ये मालती, मोगरा, शेवंती, जायजुई. ठिकठिकाणी तलावामध्ये कमळे फुलले. मुंगे, हंस, बगळे, बदके, कोकिळ, बगळा, चक्रवाक असे नाना प्रकारचे पक्षी किलबिलाट करीत होते. बसायला आसने भोवताली विस्तीर्ण तटबंदी यांनी युक्त असे हे उपवन अमरावतीपेक्षाही सरस होते. त्या वनामध्ये अशोकवनाची दाटी फारच असल्यामुळे त्याला अशोकवन हेच नाव पडले. त्या वनामध्ये सीतेबरोबर राम आनंदाने फिरत होता. फळाचे रस घेत होता. फुले वेचून दोघेही विहार करीत होते. गंधर्व तेथे येऊन गायन करू लागले. अशा तऱ्हेने सुखाने राज्याचा उपभोग घेत असता काही वर्ष लोटून गेले. एकेवेळी रघुनाथाच्या लक्षात आले की सीता गर्भवती आहे. तिच्या कांतीवर गर्भारपणाचे तेज पसरले आहे. श्रीरामाला आनंद झाला. त्याने सीतेचे डोहा पुरण्याच्या हेतूने तिला तिची इच्छा विचारली. त्यावर ती म्हणाली, अहो, तुमच्यासह मी सर्व प्रकारचे सुख भोगली, राजवैभव मनसोक्त उपभोग घेतला. आता मी मुळीच अतृप्त नाही. तथापि एक मात्र इच्छा मनात आहे. गंगा तीरावर जे मुनी राहतात त्यांच्या पवित्र सुवासात कंदमुळे, फळे खाऊन थोडे दिवस राहावे असे वाटते. हे ऐकून
श्रीरामाला पुढील विषयाची खुणपटली. सीतेला म्हणाला, योग्य वेळी लवकरच तुझी इच्छा पूर्ण होईल. अशोक वाटिका वर्णन आपण बघितले. आता याप्रमाणे रामराज्य चालू असता एके दिवशी राम तिच्या नित्याप्रमाणे राजसभेत बसला होता. गीत संगीत न्यायदान धर्म चर्चा विदूषकाचे विनोद नेहमीप्रमाणे होत होते. रामाचे मंत्रिमंडळ उपस्थित होते. त्याचबरोबर रामाचे निकडचे असे 9 मंत्री होते. ते असे विजय, मधुमंत, कश्यप, मंगळ, पुरोहित, कालिया, दंतवक्र, भद्र, सुमा, गद. रामाने एकाएकी भद्राला जवळ बोलावून विचारले की, भद्रा, तुझ्यासारख्या चतुर शहाणा मंत्री दुसरा नाही. तू माझ्या विश्वासाला पात्र. तरी मला हे सांग की आपले प्रजाजन आनंदित आहे ना? ते आमची किंवा आमच्या कारभाराची स्तुती करता की निंदा करता? काही भरत यांना नावे तर ठेवीत नाही ना? सीतेला रावणाने पळविले होते, त्याबद्दल त्यांना काही शंका तर नाही ना? भद्र म्हणाला, हे राजन, सर्व ठिकाणी लोक तुमचे गुणगानच करीत असतात. श्रीरामासारखा धर्मपरायण राजा राज्य करीत असताना सुखाला काय कमी असे म्हणतात. तुम्ही रावण, कुंभकर्ण यांना मारून विभीषणाला लंका दिली. येथे येऊन धर्मनीतीचे राज्य करता, याबद्दल तुमची धन्यताच ते वर्णन करीत असतात. रामाने पुन्हा त्याला विचारले, भद्रा, अरे लोक हे चांगले वाईट अशा दोन्ही प्रकारे बोलत असतात. स्वतः स्वार्थ साधण्यासाठी ते दुसऱ्याचे गुणदोष पाहतातच. तरी तू मनात कसली भीती न बाळगता जे सत्य असेल ते सांग. कारण अप्रिय जे असेल ते सोडून शुभप्रिय असेच आचरण करणे हे माझे राजा म्हणून कर्तव्य होय. एवढे आश्वासन मिळाल्यावर भद्र सांगू लागला, हे राजन, लोक ठिकठिकाणी जे बोलतात ते सांगतो. ऐका. रावणाने बळजबरीने सीतेला लंकेत नेऊन ठेवली. भोवताली त्याने राक्षसांचा पहारा ठेवला. ही गोष्ट त्याने सीतेच्या अभिलाषेने केली. तुम्ही शूर आहात. वानर जमून सेतू बांधला व रावण, कुंभकर्ण मारले हे तर खरे, पण रावणाने नेलेल्या सीतेचा पूर्ण तपास न करता लोकलाज सोडून हा राजा तिला कसा काय घरात घेतो? सीता तिने नाना भाऊ भोगीत नव्हती. हे कशावरून? या उदाहरणामुळे आमच्याही घरामध्ये आमच्या स्त्रियाहीच उदाहरण देऊन उद्दामपणे वागू लागले आहे. राजात जर धर्मव्यवहार सोडून वागत असेल तर नीती कुणी कुणाला शिकवावी? यावर रामाने इतर मंत्र्यांना विचारले असता त्यांनी भद्राच्या वार्तेला अनुमोदन दिले. सर्वांचे म्हणणे रामाने अत्यंत शांतपणे ऐकून घेतले आणि सभा विसर्जित केली. राम आणि भद्र यांचा संवाद आपण ऐकला. आता सभा विसर्जित केल्यानंतर रामाने द्वारपालाला बोलावून भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांना तात्काळ बोलावून आणायला सांगितलं. द्वारपाल वंदन करून म्हणाला, तो तडक लक्ष्मणाच्या महाली आला. त्याने नमस्कार करून रामाचा निरोप दिला. लक्ष्मण तसाच उठून तऱ्हेने निघाला. दूर पुढे भरताच्या महालात गेला. तेथे त्याने हात जोडून भरताला निरोप दिला. भरतही निघाला. दूताने शत्रुघ्नाचा माल गाठला. हात जोडून त्यालाही निरोप दिला. शत्रुघ्नही लगेच निघाला. एवढे झाल्यावर दूत वेगाने निघाला. तो रामापाशी आला. त्याने तिघे भाऊ आल्याची वर्दी दिली. त्या तिघांना आपल्यापाशी आणण्यास रामाने त्याला सांगितलं. तिघांनी रामासमोर येऊन वंदन केले. उभे राहिले. तिघांना रामखिन्न दिसला. चेहरा उतरलेला होता. तिघांनी पुन्हा एक वार त्याला वंदन केले. त्यावर रामाने तिघांनाही जवळ घेतले. तो म्हणाला, तुम्ही तिघेही धर्मपारायण आहात. तुमच्या सहकार्यामुळेच मी धर्माने राज्य करतो. तरी माझ्या मनातली एक गोष्ट सांगतो, ती ऐका. रामबंध दर्शन आपण बघितले. आता श्रीराम त्यांना म्हणाला, तुम्ही तिघे मी सांगतो ते नीट ऐका. त्या राम उदास होता. अंतर्यामी स्थिर होता. लौकिक व्यवहारासाठी जरी त्याने अनेक प्रकारची भावनावशता अंगीकारली होती, तरी तो अंतरामध्ये एखाद्या पर्वतासारखा अचल होता. त्याने तिघाही भावांना आशीर्वाद दिला. सीतेविषयी नगरात लोक काय बोलतात ते सांगितले. रामाला अधर्मी म्हणतात हे सांगून तो म्हणाला, त्याच्या उदासीनेचे हेच कारण. तो पुढे म्हणाला, सीतेचे पावित्र्य मी जाणतो, तुम्ही जाणता. मी त्या रावणाचा वध केला तेव्हाच लोक लाजेस्तव मी तिचा अव्हेर करीत होतो, पण तिने दिव्य केले. त्याला देवब्राह्मणासह लक्ष्मण, वानर, राक्षस साक्षी होते. त्या सर्वांच्या विनंतीप्रमाणे मी जानकीसह परत आलो. असे असताना सुद्धा मला लोक दूषणे देत आहे. यामुळे मला जीव नकोसा झाला. अपकीर्तीपेक्षा मृत्यू बरा. म्हणून आता लक्ष्मणा, मी सांगतो ते ध्यान देऊन ऐक. तू रथ घे. भल्या पहाटे सीतेला रथात बसवून गंगेचे तीरावर जे निर्भीड अरण्य, त्याच्याजवळ वाल्मिकीचा आश्रम, त्याचे तिला सोड. परत ये. त्यागाची गोष्ट सीतेलाच काय, पण त्या कानाला कळू देऊ नको.
एवढे कसे बसे बोलून राम अश्रू भरल्या डोळ्यांनी गप्प बसून राहिला. रामाची बंधूस विचारणा आपण बघितली. आता पहाटे लक्ष्मणाने उदास चेहऱ्याने सुमंताला रथ तयार करून आणण्यास सांगितले. सीतेला ऋषींचे आश्रम दाखवायलाच नेण्यास आले. तो बोलला. रथ आल्यानंतर लक्ष्मण सीतेपाशी गेला. प्रणिपात करून त्याने रामाची आज्ञा सांगितली की तिला तिच्याच इच्छेप्रमाणे गंगेच्या तीराजवळ ऋषीच्या आश्रमी न्यायचे आहे. सीतेने अत्यंत उत्साहाने ऋषींच्या पत्नीला देण्यासाठी भेट वस्तू वस्त्रभूषणे घेतली. ती लक्ष्मणाला म्हणाली, भाऊजी मी तर येतेच आहे, पण मला हे समजत नाही की अशुभ शकून का होऊ लागले. मला उदासीना वाटते. माझ्या डाव्या डोळ्याची पापणी उठते, पापणीला होते. सर्व सुखी राहो. एवढे बोलून ती रथात जाऊन बसली. लक्ष्मणाने रथ गोमती नदीच्या काठी नेला. ही नदी नैमिषारण्याजवळ, तेथे वालुकामय शिवलिंग. सायंकाळ झाल्यामुळे तेथे त्यांनी मुक्काम केला. संध्याकाळी उठल्यावर सारथ्याला सांगून लक्ष्मणाने 15 घटकामध्ये रथ गंगा किनारी आणला. तेथे मध्याह्न संध्या वगैरे झाल्यावर लक्ष्मणाला रामाची आज्ञा आठवली. तो ओक्साबोक्षी रडू लागला. जानकीला त्याच्या रडण्याचे कारणच कळेना. ती पाहत राहिली. ती म्हणाली, अहो तुम्ही कशासाठी रडता. मला या गंगेच्या पलीकडे सोडा. तेथे ऋषींच्या आश्रमात एक रात्र काढू, मग त्याचे दर्शन घेऊ, पूजन करू, पुन्हा अयोध्येला परतू. तुम्ही एक चांगल्यापैकी नाव घेऊन या बरं. सीतेचे लक्ष्मणाचं वनात गमन आपण बघितले. आता लक्ष्मणाने सीतेच्या सांगण्याप्रमाणे नावाड्याला बोलावून आणले. दोघेही नावेत बसून गंगेच्या पेलतीर जाऊन उतरले. रथ सारथी पहिलं येईल तिरीच होते. संध्या वगैरे आटोपल्यावर लक्ष्मणाने सीतेला रामाची आज्ञा सांगण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, माते जे काम रामाने मला सांगितले त्यासाठी अनेक विश्वासू सेवक होते, तरी मीच एवढा पापी कसा झालोय. हे काम मलाच सांगितले, मला इथेच मरण आले तर फार बरे. असे बोलून तो रडू लागला. सीता त्याच्याकडे पाहत राहिली. ती म्हणाली, अहो तुमच्यातून कुठली कसली चूक झाली. आता तुम्हाला माझी शपथ आहे, तरी मी सत्यकथा ते काय उघड करा. मग लक्ष्मणाचा नाईलाज झाला. त्याने तिला सर्व वृत्तांत सांगितला. लोकपवाद सांगितला, रामाची आज्ञा सांगितली. तो म्हणाला, माते तुझे पावित्र्य राम स्वतः जाणतो, पण लोकपवादामुळे तुझा त्याने त्याग केला. तरी तू आता ह्या पवित्र ठिकाणी वाल्मिकीचे कृपाछत्राखाली राहा. हे दशरथाचे स्नेहीच आहे. सतत रामाचे चिंतन करीत काळ घालव, त्यानेच तुझे कल्याण होईल. जानकीचे वनगमन आपण बघितले. लक्ष्मणाचे उत्तर ऐकून सीतेला मूर्छा आली. एखाद्या केळीसारखी ती थरथर कापू लागली. मग जरा वेगाने ती शुद्धीवर आली. ती लक्ष्मणाला म्हणाली, लक्ष्मणा मला वाटते की माझा जन्म दुःखच भोगण्यासाठी, म्हणून आज हा प्रसंग माझ्यावर आला. माझ्याच कोणत्या तरी पूर्वकर्माचे फळ मला प्राप्त झाले आहे. मी सुद्धा फार दुःख भोगले. आता मला ऋषींनी वनात येण्याची कारण विचारले तर मी काय सांगू. तेव्हा मला गंगेत देह विसर्जन करण्याखेरीज काही मार्ग उरला नाही. तेव्हा तर तुम्ही परत निघा. माझा सासवांना श्रीरामाला माझा निरोप सांगा. त्याने पित्याच्या वचनासाठी राज्य सोडले, राक्षसांना मारले, लोकपवाद येऊ नये म्हणून मला सोडले. ते त्रिलोकात धन्य. मी दुःख का करू. त्याने राजधर्म पाळला. हे ऐकून लक्ष्मणाने तिला साष्टांग नमस्कार केला. हुंडके देत तो नावेने पहिलं तिरी जाऊन रथात बसला. पुन्हा पुन्हा वळून पाहत तो जात होता. रथ दिशेनासा झाल्यावर सीता पुन्हा बेशुद्ध झाली. ती शुद्धीवर आली तेव्हा रडू लागली. तिचा शोक पाहून पशुपक्षीसुद्धा पाठी आले, दुःखी आले. सीता शोक निरूपण नावाचा भाग आपण बघितला. सीता दुःखाने रडत फिरताना काही ऋषिकुमाराने तिला पाहिले. त्यांनी वाल्मिकी मुनीजवळ जाऊन त्यांना तिची बातमी दिली. आपल्या आश्रमाच्या आवारात कुणी एक स्त्री शोकार्त होऊन एकटीच फिरत आहे समजता वाल्मिकी ऋषी तेथे गेले. त्यांनी पाहताच सीतेला ओळखले. ते अत्यंत वत्सल्यतेने तिला पाहिले. पतिव्रते सीते तुझे दुःख मी जाणतो. तुझा निपापपणाची मला खात्री. तरी तू मी करीत आहे तो सन्मार्ग स्वीकार. स्वतःच्या घरांसारखी तू येथे राहा. एवढे बोलून वाल्मिकी तिला आश्रमात घेऊन गेले. ते आपल्याच आश्रमातील स्त्रियांना तिचा वृत्तांत सांगू लागले. आपले भाग्य थोर म्हणूनच ती आधी माया आपल्या आश्रमी गेली. ही माझे रामायण सत्य करण्यासाठी झालेली. तरी तुम्ही हिला सर्व तऱ्हेने सुखात ठेवा. एवढे बोलून ऋषी आपल्या दिनचर्याला लागले. सीता वाल्मिकी भेट झाली. तिकडे लक्ष्मणाची दुःखाने तळमळत रथात बसला. त्याने सुमंताला असं वृत्तांत सांगितला. स्वतःला हे कर्म करावे लागले याबद्दल खेद करू लागला. केवळ लोकपदासाठी श्रीरामाने सीतेचा त्याग करून म्हणून तो विपाला विलाप करू लागला.
तेव्हा तो श्रेष्ठ सेवक सुमंत म्हणाला, लक्ष्मणा, शोक करू नको. रामाचे चरित्र अनाकलनीय. कोणत्या कृत्याचे कोणते फळ असेल ते फळ तोच जाणतो. तरी पूर्वी दुर्वास मुनीने दशरथाला एक कथा सांगितली. ती गुप्त होती. मी येथे होतो म्हणून मी तुला ठाऊक आहे. परंतु तू जर कुणालाही तिनं सांगण्याचे वचन देत असला तर मी तुला सांगतो. लक्ष्मणाने तसे मान्य केल्यावर सुमंत सांगू लागला. सुमंत लक्ष्मण संवाद आपण ऐकला. आता सुमंत म्हणाला, एकदा अनुसयेने चे पुत्र दुर्वास मुनी दशरथाच्या भेटीस आले. सत्कार पूजनानंतर सहज गोष्टी करीत बसले. राजा दशरथाने त्यांना आपल्या पुत्राविषयी विचारले. तेव्हा दुपारची वेळ होती. तेथे फक्त दशरथ, दुर्वास, वशिष्ठ आणि एवढे 4 जण होतो. तेव्हा दुर्वासांनी राजाच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, कोणी एकेकाळी देवदैत्यांचा संग्राम चालू असता दैत्य पळाले. ते भृगुमुनींच्या आश्रमापाशी आले. त्यांना भृगूची पत्नी पुलोमा हिने लपवून ठेवले. हे समजून आल्यानंतर श्री विष्णूने सुदर्शन चक्र सोडून तिचा वध केला. जेव्हा ऋषी आश्रमात आले तेव्हा झाला प्रकार पाहून त्यांनी शाप दिला की ज्याने माझ्या पत्नीला मारले तो मनुष्य होऊन जन्म पावेल. मग ऋषींनी ध्यान लावून पाहिले असता त्यांना समजले की श्रीहरीने कृत्य केले. त्यावर त्यांनी दुसरा शाप दिला. माझ्या स्त्रीला माझ्यापासून दूर केले तरी त्यालाही हेच फळ भोगावे लागेल. एवढे झाल्यानंतर मग त्यांना थोडे वाईट वाटले व ते विष्णूची पूजा करून त्याला म्हणाले, मी रागाच्या वेशात तुला शाप दिला. हा माझ्या हातून मोठा अन्याय. त्यावर विष्णूने त्यांचे सांत्वन करून म्हटले, मुनीवर विधी लिखित अढळ असते म्हणून तुम्हाला अशी बुद्धी झाली तरी तुम्ही खेद करू नका. दुर्वास एवढी कथा सांगून पुढे म्हणाले, राजा तोच विष्णू तुझा पुत्र राम म्हणून जन्माला. शेषा लक्ष्मण झाला. भरत, शत्रुघ्न हे त्यांचेच अंश आहेत. राम 10,000 वर्ष राज्य करील. त्याच्या पत्नीला रावण पळून नेईल. नंतर पुन्हा ती वनात जाईल. तेथे तिला 2 पुत्र होतील. तेव्हा हे राजांनी गोष्ट मनात गुप्त ठेव. एवढे सांगून झाल्यावर सुमंत म्हणाला लक्ष्मणाला, तुझ्या दुःख हरणासाठी आज मी ही गोष्ट गुप्त तुझ्याजवळ उघड केली. तोपर्यंत संध्याकाळ झाल्यामुळे त्याने जवळच केशिन्या नावाच्या नगरीत वस्ती केली. प्रातःकाळी उठून तो अयोध्येस निघून गेला. लक्ष्मण सारथी यांचा संवाद नावाचा आपण भाग बघितला. आता या पुढील भाग आपण पुढच्या भागात बघूया. प्रभू रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेशतरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्.